तुम्हाला म्हणून सांगते, आपल्या सर्वांना टेन्शन असतं की मुलांना काय खाऊ घालायचं. मुळात म्हणजे त्यांचं सकाळचं टिफिन लंच ब्रेकफास्ट दोघंमध्ये काय द्यायचं टेन्शन असतं. मी काही बनवलं तर तसं मी मुलांच्या आवडीचंच बनवते, पण तरी पण मुलांचं असतं, मम्मी हे का बनवलं आज, उद्या बनवलं असतं ते, आज मला हे हवं होतं. मी त्यांना सांगितलं, मला सकाळी नको घाई गर्दीत सांगा, मला आता सांगा की तुम्हाला काय पाहिजे, उद्या काय पाहिजे, सोमवारी मंगळवारी बुधवारी काय पाहिजे, त्यातल्या त्यात या आठवड्यात काय पाहिजे, पुढच्या आठवड्यात ते रिपीट होता कामा नये. तुमच्या आवडीचं सांगा, मी ते बनवणार. आपले आता हे ते वय झालंय, म्हणजे नवरा बायको दोघांचंच, आईवडिलांचं, की मुलांना जे आवडत असेल ते आपण आवडीनं खातो. मुलांच्या आवडी आता जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण त्या मुलं ते खाणार. स्पेशली ग्रीन व्हेजिटेबल त्यांनी खाल्लं पाहिजे. म्हणून मी मुलांना सांगितलं की मला सांगा तुम्हाला काय खायचं या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात. मी 2 आठवड्याचा शेड्यूल बनवून ठेवा मला, जेणेकरून मी ते आणणार, तुमच्यासाठी ते आवडीचं बनवणार, तुम्ही टिफिन फिनिश करा, बस मला तेवढंच पाहिजे. आणि ते मी केलं आता वेळ देऊन. तुम्हाला कदाचित हा टाइम टेबल उलटा दिसत असेल, कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने कॅप्चर करते. पण मी आता 2 आठवड्यांचं बनवून घेतलंय, ब्रेकफास्ट लंच दोघंच. आणि मी त्यातल्या त्यात हात धुवून घेतलाय की डिनरमध्ये पण मला सांगा की काय बनवायचं, कारण मला संध्याकाळी पण टेन्शन नको, मी आधीच लवकर स्वयंपाक बनवते. तर मला सांगा डिनरला तुम्हाला काय हवंय, तर मी ते पण लिहून घेतलंय. आणि मुलांना सांगितलंय, ओके मी तुमच्या आवडीचं बनवणार. आता बघा तिला आवडलं ना की मी तिच्या आवडीचं बनवणार आहे, म्हणून तुम्ही त्यांच्या आवडीचं बनवणार. तुम्ही पण ट्राय करा की मुलांच्या आवडीचं बनवून घ्या, स्वतःलाही टेन्शन नाही आणि मुलाला त्यातल्या त्यात खूप आवडीनं ते सगळं खाणार जे आपण त्यांना बनवलेलं असं.